अशी त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही आंदोलन करताय, प्रतिसाद मिळतोय का? आणि काल मोदींनी जो काही व्हिडिओ जारी केला होता त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मोदींनी या देशामध्ये हिंदूच्या नावावर राजकारण केलं. मी हिंदू आहे आणि मला असं वाटतं की या देशामध्ये हिंदू खरंच धोक्यामध्ये आलेला आहे. अहो, देव, देश आणि धर्म यांना या भाजप, RSS, हिंदू महासभा यांनी लुटून खाल्लं. यांना लाजही वाटत नाही. यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळगली पाहिजे. यांनी एवढं म्हणजे किती लाज सोडायची. राम मंदिरातले पैसे चोरून खाल्ले. अहो, आज देशातला विद्यार्थी रस्त्यावर असताना चकार शब्द बोलायला तयार नाही हा माणूस. म्हणजे काय आहे की आज NTI ही संस्था बरखास्त झाली पाहिजे, कारण ती जबाबदार संस्था नाही आहे. पेपर फुटी मोठ्या प्रमाणात झालेल्या NTI बरखास्त करा. NEP ही खाजगीकरण, ही बाजारीकरणाची पॉलिसी जी आहे ती रद्द झाली पाहिजे. दादा भुसे यांचा TET पेपर फुटीचा जबाबदारी म्हणून राजीनामा घेतला पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे देशभर सुरूच राहणार आहे. यांनी आश्वासनं देऊन काही उपयोग नाही. सोनम वांगचुक यांचं उपोषण यांनी जरी सोडलेलं असलं तर ठीक आहे, त्यांनी उपोषण सोडलं कारण ते फार मोठ्या स्टेजला गेले होते. मात्र आंदोलन तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही, NEP सारखी पॉलिसी रद्द होत नाही, NTI बरखास्त होत नाही. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मूळ मुद्दा या ठिकाणी दिसतोय. आणखी काही तरुण आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? इथं